सो गुड मॉर्निंग मित्रांनो. सो काल तुम्ही बघितलं असेल आम्ही पुणे टू गणपतीपुळे उंबरज मार्गे आम्ही केलं आणि कालच आमचं गणपतीपुळेचं खूप सुरेख असं दर्शनही झालं. कालचा आम्ही स्टे केला होता. त्यानंतर काल रात्री आम्ही ठरवलं की पुढे मालवणला जाऊ इन्स्टेड ऑफ गोइंग टू लाडघर. सो आम्ही आता आरेवारे बीच, हा जो तुम्ही बघताय खूप सुरेख असा आरेवारे बीच आहे हा. सो इथून आम्ही आरेवारे कशेली बीच त्यानंतर खाली मालवण बीचला जाणार आहोत. आणि मालवणमध्ये आम्ही सहसा आय थिंक आजचा स्टे आणि उद्याचा स्टे ते आम्ही मालवणमध्येच करणार आहे. सो सोबत राहा, तुम्हाला असे सुरेख बीचचे आणि नेचरचे खूप सुंदर असे दृश्य दाखवेल. तो बरं बघा मित्रांनो, काय असा सुरेख आरेवारे बीच. जस्ट तुम्ही बघू शकता की सुरेख हा असा बीच आहे. वा, आणि त्या समुद्रालगतच सुरेख असा एवढा छान रस्ता. सो जस्ट इमॅजिन काय फील वाटत असेल. वा, एकच नंबर. कैसा है? पहले गियर पे डाल. कैसा है? ये गियर पे क्यों ले आ रहा? चला चला गाड़ी चला, गाड़ी चला. अरे चालू कर गाड़ी. मैं लगा था पीछे, यहाँ से ही चालू करते ब्रिज तक. यहाँ हाँ तो आता आम्ही आहे पसरार ओल्ड शिप पॉईंट. आरेवारे बीच पासून आम्ही डायरेक्ट साधारणतः 10 ते 15 मिनटाचा रस्ता आहे. तर तुम्हाला हे दाखवतो. इथे डंप झालेली शिप आहे. व्ह्यू खूप चांगला आहे. तर तुम्ही पाहिजे असेल तर इकडे पण येऊ शकता. तो आता यानंतर आम्ही जाणार आहोत कशेली बीचला. ते अराउंड 50 किलोमीटर्स आहे इथून. सो कशेली बीच नंतर आम्ही डायरेक्ट मग मालवण बीचला जाणार. तो बघूयात, अराउंड 6च्या अगोदर आम्ही पोहोचणार.
जसं डिसाईड केलं आहे त्याप्रमाणे आम्ही आता मालवणला चाललो आहे. आता जस्ट आम्ही थोडासा ब्रेक घेऊन दोघंही मालवणला जाणार आहे. सो मालवण अराऊंड इथे मला 2 तास दाखवत आहे. सो आम्ही 5:30 वगैरेला पोचेल. सो ठीक आहे, बघूयात. आजचा तर आम्ही मालवणला राहणार आहे, पण उद्याचं फिक्स नाही. माईट बी तिथेच जवळ मग तारकर्लीला शिफ्ट होऊन उद्या तिकडे राहील. मग त्यानंतर परवा ट्यूसडेला मग घरी जाईल. ओके, सो सोबत राहा. तर परत तुम्हाला अजून काही मालवणचे पण बीचेस दाखवतो. माझ्यासाठी एक गोष्ट म्हणजे कोकण रिजन, त्याच्यामध्ये आत्तापर्यंत जर मला आठवतंय की मी मालवणला अगोदर जाऊन आलो आहे फ्रेंडसोबत, तर मालवण आय फाउंड की क्लिनियस्ट बीचेस. ओके, गल्ली दोन्ही मला आवडतात. पहिल्यांदा आपण कोकण रिजनमध्ये तिकडे अलिबाग, काशीद, दिव्यागर, त्यानंतर दापोली वगैरे, तेही पहिल्यांदा खूप असे सुरेख असे होते. पण आता पॉप्युलेशनमुळे आणि लोकांमुळे ते एवढे काही स्वच्छ राहिलेले नाही. 2 वर्षापूर्वी दिव्यागरही छान होता जेव्हा मी गेलो होतो, पण आता रिसेंटली मी दिव्यागरला गेला तर दिव्यागरही लोकांनी खूप घाण करून टाकलेला आहे. पण आत्ता तरी मालवण होप सो, आता मी मालवणला जवळपास 3 ते 4 वर्षापूर्वी गेलो होतो. आता कसं आहे मालवण ते कळेलच. सो मित्रांनो, आपण आता आलो आहे मालवणला. आता वाजले 7:30. सो आम्ही जस्ट इकडे होमस्टे घेतलेला आहे. तर आज आम्ही इथे राहणार आहे आणि बघूयात उद्याचा प्लॅन, पण आजच्यासाठी एवढंच. सो या हॉटेलचं नाव आहे दया सारंग. हे बीचच्या एकदम जवळच आहे.